नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि आज आपण फुडी रोहिणीमध्ये मसूरच्या डाळीची रेसिपी पाहणार आहोत. कधी काय होतं, भाजीला आणायचं विसरतो किंवा भाजीलाच काही नसतं, त्यामुळे डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही आहे. तर त्यासाठी ही जी डाळ आहे ना, ती एकदा नक्की बनवून पहा. खरंच खूप चविष्ट लागते आणि घाई गडबडीमध्ये आहे ना, झटपट 10 ते 15 मिनिटामध्ये बनवूनसुद्धा होते. तर चला मग ह्या झटपट अशा रेसिपीला चालू करूया. तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि अगदी 2 चमचे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये हा बारीक चिरून कांदा टाकायचा आहे. अगदी मीडियम साईजचे 2 कांदे इथे मी कट करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता कांदा जो आहे ना, तो तेलामध्ये अगदी छान असा मऊ झालेला आहे. यानंतर टोमॅटोसुद्धा 2 इथे मी घेतलेले आहेत आणि ते सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत. टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. छान असा टोमॅटो मऊ झाला ना, की यामध्ये मसूरची डाळ जी आहे ना, ती स्वच्छ अशी धुवून यामध्ये आपण टाकणार आहोत. ह्या डाळीमध्ये असं एक साहित्य मी वापरणार आहे ना, ते खरंच त्याच्यात ते टाकल्यामुळे ना, डाळीची जी चव आहे ना, ती आणखीन दुप्पट होते. तर व्हिडिओ जो आहे ना, तो शेवटपर्यंत पहा. डाळ जी आहे ना, ती यामध्ये टाकून झालेली आहे. आता मग मिक्स करून घेऊया. सर्व जी डाळ आहे ना, ती एकत्रित करून घेऊया. यानंतर यामध्ये टाकायचं आहे घरगुती लाल तिखट. जर तुम्हाला दुसरे कुठले एक्स्ट्राचे मसाले यामध्ये टाकायचे असतील ना, तर टाकू शकता. तर फक्त इथे मी घरगुती तिखटचा वापर करते आणि तेही अगदी 2 चमचे मी इथे टाकलेले आहेत. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसालासुद्धा यामध्ये. आता टाकूया डाळीमध्ये चवीनुसार मीठ आणि सर्व जी डाळ आहे ना, ती परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे. आता काय करूया, यामध्ये ना अगदी थोडंफार पाणी वाढवायचं आहे, म्हणजे जी डाळ आहे ना, ती शिजली जावी यासाठी. अगदी थोडंफारच पाणी टाकायचं आहे, कारण जी मसूरची डाळ आहे ना, ती खूप छान अशी लवकर शिजली जाते. खूप काहीसा वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मसूरच्या डाळीमध्ये आहे ना, कारळ्याचं कूट टाकायचं. म्हणजे जी डाळीची चव आहे ना, ती खरंच खूप चविष्ट लागते आणि भन्नाट लागते. एकदा तुम्ही ही कारळ्याचं कूट टाकून मसूरची डाळ बनवून पहा. खरंच खूप छान लागते, खायला अप्रतिम लागते. झाकण ठेवूया आता आणि अगदी 5 मिनिटे वाट पाहूया. अगदी 5 मिनिटानंतर आणखीन थोडंसं पाणी यामध्ये मी वाढवलेलं आहे आणि ही जी डाळ आहे ना, ती परत एकदा शिजवून घेतलेली आहे. थोडीफार कच्ची होती म्हणून पाणी वाढवावं लागलं. जर तुमच्याकडे भाजीला काही नसेल ना, तर ही एकदा झटपट होणारी मसूरची डाळीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि झाली ना मंडळी तयार. अगदी तुम्ही ही टिफिनसाठी सुद्धा मसूरची डाळ देऊ शकता. खायला खरंच खूप चविष्ट लागते आणि अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये बनवून सुद्धा होते. ही मसूरची डाळ तुम्ही चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.